नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यंत्राने केलं बंड या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 10 अभ्यासत आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। बंड पुकारणेच म्हणजे विरोध करणे। आतापर्यंत पाठाचा जो भाग आपण अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला समजून आलेला आहे की दीपक आणि त्याचे वडील पूर्णतः यंत्रांच्या अधीनस्थ होऊन आपलं जीवन जगत आहेत। अशा या यंत्रांवर आधारित त्यांचं जीवन असताना एक दिवस अचानक दीपकला त्या यंत्राद्वारे जे कार्य करायचं होतं ते यंत्राने त्याचा विरोध केलेला आहे आणि त्यामुळे तो थोडा घाबरलेला आहे। आता पाहूया दीपक आणि या यंत्रामध्ये काय पुढे घडणार आहे ते पाठाच्या पुढील परिच्छेदांमधून आपण जाणून घेणार आहोत। दीपक अभ्यास करायचं सोडून असंच एखादं त्याचं नवीन खेळणं मोडून तोडून त्याच्याबरोबर खेळ खेळत होता, त्याची रचना अभ्यासत होता आणि त्यावेळेस त्याने स्वतः अभ्यास करायच्या ऐवजी यंत्राला अभ्यास करायला सांगितलं आणि ही गोष्ट यंत्राला कदाचित आवडली नसेल म्हणून तो त्या वेळेस दीपकला होमवर्क करण्यासाठी तयार होत नाही। तो म्हणतो मुळीच नाही करणार, मी तुझा गुलाम नाहीये। आणि जेव्हा असं यंत्र उद्धट उत्तर देतं त्यावेळेस दीपक त्याच्याकडे चमकून आश्चर्याने पाहतो आणि तेव्हा त्याला असं जाणवतं की त्या यंत्राच्या डोळ्यातून त्याच्यासाठी जसं काही रागाचा अग्नी ज्वाला त्याच्या डोळ्यातून त्याच्याविषयी जाणवतात आणि त्यावेळेस दीपकच्या हातातल्या मोडक्या यंत्राकडे पाहून त्या यंत्रमानवाने दीपक दुःखाची जणू काही किंकाळी फोडलेली होती, म्हणजे जोराने तो ओरडला होता। दीपक आश्चर्याने पाहतच बसला। आपण यंत्राची मोडतोड चालवलेले पाहून आपल्या यंत्रमित्र रागवला, दुःखाने किंचाळला हे दीपकच्या आता लक्षात आलेलं होतं। त्याला वाटलं आज माझा यंत्रमित्र माझ्याशी उद्धटपणाने बोलला, गुलाम नाही असं म्हणाला। उद्या जर बाबांच्या कचेरीतल्या सगळ्या यंत्रांनी असंच चिडून असहकार पुकारला तर दीपकला या कल्पनेनं काही सुचेना। आता दीपकला ज्या घरामध्ये त्याच्या जो अनुभव आला होता की त्याच्या मदतीसाठी त्याच्या वडिलांनी जो यंत्र आणून दिलेलं होतं त्याने दीपकचं काम करण्यासाठी विरोध केला आणि त्यावेळेस दीपकच्या असं लक्षात आलं की अरे आता माझ्या यंत्राने माझ्याशी उद्धटपणाने वागायला सुरुवात केलेली आहे आणि उद्या जर बाबांच्या कचेरीमध्ये, बाबांच्या ऑफिसमध्ये किंवा बाबांच्या कार्यालयामध्ये काम करण्यासाठी बाबांनी जे काही यंत्ररूपी मानव आणलेले आहेत, म्हणजे यंत्रांद्वारे ते काम करत आहेत, काम करून घेत आहेत, उद्या जर कार्यालयातील यंत्रांनी असंच चिडून असहकार पुकारला आणि बाबांची सगळी काम करण्यासाठी त्यांनी मनाई केली तर काय होईल। आणि ह्या कल्पनेने दीपक थोडा घाबरला आणि त्याला तिथे काही सुचेना। आता पुढे काय होते ते आपण पाठाच्या पुढच्या परिच्छेदमधून जाणून घेऊया। तो तसाच उठला आणि गृहपाठ करून जेवून शाळेत गेला। आता दीपकच्या यंत्राने गृहपाठ पूर्ण करण्यासाठी नकार दिला म्हणून शेवटी मग दीपकलाच त्याचा गृहपाठ पूर्ण करावा लागला। जेवला आणि शाळेमध्ये गेला, परंतु त्याच्या डोक्यामध्ये सारखे यंत्राचेच विचार चालू होते। वर्गातले मित्र बघा त्याला इकडे तिकडे सगळीकडे ते यंत्रच दिसत लागत होतं। म्हणजे इथे आपल्याला लेखकाला सांगायचं आहे की ह्या यंत्राने त्या दीपकच्या मनावरती इतका काही प्रभाव केलेला होता की त्या यंत्राशिवाय त्याला काही सुचत नव्हतं। जिकडे पाहावं त्याच्या डोक्यामध्ये त्या यंत्राचेच विचार येत होते। तो शाळेत जाण्यासाठी निघाला, जिकडे तिकडे त्याच्या वरती आजूबाजूला सगळे मानव सुद्धा त्याला यंत्रच रूपामध्ये भासू लागले। म्हणजेच यंत्रांचा प्रभाव दररोजच्या अधिक वापरामुळे कशा रीतीने त्या मनुष्याच्या मनावरती आणि विचारावरती यंत्र ताबा करू शकतात याचं वर्णन इथे लेखकाने केलेलं आहे की त्याच्या डोक्यामध्ये सारखे यंत्राचेच विचार चालू होते। वर्गातले मित्र सुद्धा त्याला जणू असं वाटत होतं की यंत्रच झाले आहेत, शिक्षक पण यंत्र झाल्यासारखेच वाटत होतं। ह्या सगळ्या कल्पनेने त्याचं अंग शहारलं आणि उद्या साऱ्या यंत्रांनी आपल्याला यंत्रासारखं वागायला भाग पाडलं तर आता बघा तो विचार करत आहे की आतापर्यंत सगळे आम्ही माणूस म्हणून बोलत आहोत, पण आज सगळीकडे मला यंत्र दिसत आहेत। माझे वर्गातले मित्र पण यंत्र वाटतायत, शिक्षक पण यंत्र वाटतायत आणि जर समजा उद्या ह्या सगळ्या यंत्रांनी एकत्र येऊन आपल्याला सुद्धा यंत्रासारखंच वागायला भाग पाडलं तर काय व्हायचं। ह्या सजीव सृष्टीतून मानव नष्ट होऊन जाईल, मानवाचं अस्तित्व नक्कीच संपुष्टात येईल। या कल्पनेने तो स्वतःचा यंत्रासारख्या हालचाली करू
लागला. आता बघा, दिवस रात्र यंत्रांच्या गोष्टी ऐकून, यंत्रांबरोबर राहून त्याला जसं भास व्हायला लागला आणि ह्याचा परिणाम इतका झाला की तो स्वतः यंत्रासारखाच हालचाली करू लागला, यंत्रासारखाच वागू लागला. शिक्षक आणि मुलं आश्चर्याने पाहतच राहिली. शेवटी शिक्षक म्हणाले, दीपक काय चाललंय? मुलं हसली. शिक्षकांनाही हसू आवरेना. मुलांचं आशा ऐकून दीपक भानावर आला. हसू नका, हसू नका, यंत्रांनी मोठ्यांदा हसणं बरं नाही, असं बोलून गेला आणि आणखीनच मोठा हशा उसळला. आता बघा, इथे लेखकाला हे सांगायचं आहे की दीपकच्या घरामध्ये आणि दीपकच्या वडिलांच्या कार्यालयामध्ये यंत्रांनी दररोजचे कार्य करून घेण्यात आल्यामुळे त्या यंत्रांचा प्रभाव इतका दीपकच्या मनावरती झालेला होता की तो यंत्रासारखाच वागू लागला होता आणि यंत्रासारखाच बोलू लागला होता. त्यामुळे शिक्षकांनी जेव्हा त्याला रागवले तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर तो ज्या प्रकारे बोलला की हसू नका, ते हसत होते की नाही त्याला, मग यंत्रांना मोठ्यांदा हसणं आवडत नाही, म्हणजे तो स्वतःला सुद्धा यंत्र समजूनच बोलू लागलं होतं. त्याचं वागणूक पूर्ण त्या यंत्राच्या वागणुकीसारखं झालं होतं. दीपक लाजून चूर झाला आणि आपली पुस्तकं उचलून आपल्या घराकडे पळत सुटला. तेवढ्यात शाळा सुटल्याची घंटा झाली म्हणून बरं. दीपकला मात्र पुन्हा पुन्हा भास होत होता की आपले यंत्रमित्रच हसतायत, घन घन घन. आता बघा, ह्या यंत्रांचा दीपकच्या मनावरती एवढा परिणाम झाला होता की सगळीकडे त्याला, शाळेमध्ये पण सर्वत्र त्याला सगळी गोष्ट, शाळेमध्ये सुद्धा त्याला सर्वत्र यंत्रांचाच भास होत होतोय की वर्गातली मुलं, शाळेतले शिक्षक, ते घंटा वाजवणारा, शाळेची घंटा वाजवणारा शिपाई, हे सगळे त्याला यंत्रच वाटत होते आणि त्याच्यावरती जणू काही हे सगळे यंत्रमित्र हसतायत असा भास त्याला होऊ लागला होता. घन घन घन. दीपकचे वडील आपल्या शॉर्ट हँड टायपिस्टला पत्र लिहून घ्यायला सांगत होते. झालं, पुढं मग नेहमीचंच, आपला आभारी आहे, काम लवकर व्हावे ही इच्छा, आपला सदैव कृपाभिलाषी इत्यादी. जा मिस अय्यंगर, लवकर टाईप करून आणा पत्र, आज गेलंच पाहिजे. दीपकनं मिस अय्यंगरांकडे पाहिलं आणि तो ओरडलाच. आता बघा, सुरुवातीला आपण दीपकच्या घरातील प्रसंग पाहिला, नंतर आपण दीपकच्या शाळेतील प्रसंग पाहिला. आता दीपकच्या वडिलांच्या कार्यालयातील हा प्रसंग आहे. दीपक जेव्हा वडिलांच्या कार्यालयामध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले तेव्हा दीपकचे वडील काय करत होते याचं वर्णन इथे केलेलं आहे की दीपकचे वडील त्यांच्या कार्यालयामध्ये शॉर्ट हँड टायपिस्ट असणाऱ्या एका स्त्रीला हे सगळं सांगत होते की त्यांच्याकडे कार्यालयामध्ये शॉर्ट हँड टायपिस्ट म्हणून हे जे काही पद होते त्याच्यावरती जी व्यक्ती कार्य करत होती त्या व्यक्तीला ते सांगत होते की पत्र टाईप करायचं आहे आणि ते कसं करायचं याचा मायना त्यांनी सांगितला. आणि लवकर नंतर परत ऑर्डर पण दिलं की मिस अय्यंगर जा आणि लवकर टाईप करून आणा हे पत्र, आज गेलंच पाहिजे. आणि जेव्हा दीपकने कार्यालयात येऊन वडिलांचे हे संवाद ज्या शॉर्ट हँड टायपिस्ट बरोबर बोलत होते त्या शॉर्ट हँड टायपिस्टकडे म्हणजेच मिस अय्यंगरांकडे पाहिलं तेव्हा तो आश्चर्याने ओरडलाच. मिस अय्यंगर, हे तुमचं असं कसं झालं? ही तोंडावर जाळी का धातूची आणि पिपात का घातले आपलं शरीर? हातपायात हे कुठले मोजे आणि बूट स्टेनलेसचे? आता बघा, हे सगळं मिस अय्यंगरचं हे शारीरिक वर्णन पाहता आपल्याला लक्षात येत आहे की हे वडिलांनी बनवलेले यंत्रच असणारे आणि त्याला नाव दिलेलं आहे मिस अय्यंगर. तर याच्यावरनं आपल्याला वाचताना कल्पना येते, पण दीपकच्या पटकन ते लक्षात नाही आलं. याच्या अगोदर त्यांनी दीपकने वडिलांच्या कार्यालयात जेव्हाही येत असेल तेव्हा त्यांनी वास्तविक स्त्री, मानवरूपी जी स्त्री होती ती पाहिलेली होती आणि ती मिस अय्यंगर होती. पण आता जी स्त्री मिस अय्यंगर म्हणून ते पाहत होते ती यंत्रमानव स्त्री होती. तर त्यावेळेस त्यांना दीपकला आश्चर्य वाटतं. तो म्हणते, हे असं काय झालं? तुमच्या तोंडावर धातूची जाळी आहे, पिंपात घातल्याप्रमाणे तुमचं शरीर आहे आणि हातापायात मोजे घातलेले, बूट पण तुमचे स्टेनलेस स्टीलचे आहेत. आणि हे सगळं दीपकचा संवाद ऐकून दीपकचे वडील मोठ्यांदा हसू लागले. त्या चमत्कारिक मिस अय्यंगरांचाही किन 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 असा हसण्याचा आवाज आला. शेवटी हसू आवरून दीपककडे बघून वडील म्हणाले, खरंच दीपक, मी तुला सांगायला विसरलोय. या माझ्या ऑफिसमधील नव्या स्टेनोटायपिस्ट, स्वयंचलित यंत्र महिला, नाव ठेवलंय मिस अय्यंगार, कारण सवय आहे ना मला
त्या नावाची, आता बघा इथे जेव्हा पहिल्यांदा यंत्रमानवरूपी महिला म्हणजेच मिस अय्यंगर जे नाव ठेवलेलं आहे दीपकच्या वडिलांनी तेव्हा पाहिलं, तेव्हा दीपकला थोडं आश्चर्य वाटलं. आणि मग त्यावेळेस दीपकच्या ह्या अवबोध बोलण्याला दीपकचे वडील हसतात आणि सांगतात की मी तुला सांगायचं विसरलो, ह्या ज्या आहेत त्या आपल्या नवीन स्टेनोटायपिस्ट आहेत आणि ह्या स्वयंचलित यंत्र महिला आहे. आणि मला याच्या आधी ज्या आपल्या कार्यालयामध्ये कार्य करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांचं नाव पण मिस अय्यंगर होते आणि मला आता त्यांच्या ह्या नावाची सवय झालेली होती, म्हणून मी नावामध्ये बदल केलेला नाही. मी ह्या यंत्रमानव महिलेचं नाव सुद्धा मिस अय्यंगर ठेवलेले आहे, कारण की दीपकच्या वडिलांना त्या नावाची सवय होती. मग आता बघा इथे लेखकाने वर्णन केलेलं आहे की लेखकाला सांगायचं आहे की ज्याप्रमाणे युग वाढलेला आहे, विज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती होत चाललेली आहे आणि आज यंत्रांनी एवढी कामं सोपे करून टाकलेले आहे की पण त्यामुळे मानवांच्या नोकरीवरती त्याचा परिणाम होत आहे की रोजंदारी जे आहे आज आपण पाहतो कमी नोकऱ्या बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या ह्या यंत्रामुळे त्यांच्या नोकऱ्यापासून त्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतात. आणि त्या पाठीमागे लेखक म्हणतात की हे यंत्रच आहेत, यंत्र कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करतात. हे जरी वेळेची आणि अनेक गोष्टींची पर्याय म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो, पण इथे मानवरूपी जीवनावरती संकट आल्याचं लेखक वर्णन करत आहे की मानवाला नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या संधी फार कमी प्रमाणामध्ये उपलब्ध व्हायला लागलेले, कारण की मानवाच्या जागा आता यंत्रांनी घेतलेली आहे. मिस अय्यंगर तुम्ही जा कामाला, चल दीपक मी तुला जरा कचेरीतल्या सुधारणा दाखवतं, असं म्हणून ते दोघं निघणार. तेवढ्यात त्या यांत्रिक मिस अय्यंगर आल्या आणि त्यांनी टाईप केलेल्या डझनभर पत्रांचा गठ्ठा दीपकच्या बाबांच्या हातात दिला. तो घेत दीपकचे वडील म्हणाले, पहा दीपक, 5 सेकंदात 12 पत्र टाईप करून दिली यांनी. तर बघा इथे आता यंत्रमानवांद्वारे जे कार्य केलं जातं त्याचं इथे वास्तविकता लेखकाने सांगितलेलं आहे आपल्याला की आज जर मानव जेव्हा जे कार्य करायला जेवढा वेळ लागतो तेवढे त्यांना ताकद लागते, त्यापेक्षा काही कमी पटीने यंत्रांकडनं आपण जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करू घेऊ शकतो. की दीपकला ज्याचे वडील म्हणतात की तुला कचेरीतले मी सुधारणा दाखवतो, तेवढ्या वेळामध्ये ते यंत्र जे होतं स्वयंचलित यंत्र महिला तिने लगेच ते पत्र लिहून आणलं आणि तेव्हा दीपकचे वडील म्हणतात की 5 सेकंदामध्ये 12 पत्र टाईप करून दिलेले आहेत या स्वयंचलित यंत्र महिलेने. दीपक स्तंभित होऊनच पाहत राहिला. बघतोस काय दीपक, अरे ही केवळ सुरुवातच आहे, वडील हसत हसत म्हणाले आणि त्याला घेऊन दुसऱ्या खोलीत गेले. हा रोबो फोन केवळ ध्वनी लहरींवर काम करतो, वडील म्हणाले. म्हणजे मी जर नुसतं म्हटलं की मला तुमच्याशी बोलायचं आहे तर लगेच हा काम करतो, दीपकनं विचारलं. बरोबर, माझ्याकडच्या फोनचा लाईट लागतो. 10 सेकंदात माझ्याकडून काहीच प्रतिसाद नाही मिळाला तर बझर वाजू लागतो. मी तिथे नसलो तर रोबो फोन जो काय निरोप असेल तो ध्वनी मुद्रित करतो आणि मी आलो की मला तो निरोप देतो. तर बघा आता वडिलांनी कार्यालयामध्ये अजून काही नवीन बदल केलेले होतं त्याच्याबद्दल माहिती दीपकला सांगत आहेत की एक नवीन रोबो फोन त्यांनी बनवलेला आहे आणि तो रोबो फोन जो आहे म्हणजे आपला जो फोन असतो त्याप्रमाणेच हा यंत्रावर आधारित रोबो फोन बनवलेला आहे आणि तो फक्त कसा ध्वनी लहरींवर काम करतो. मग तेव्हा ते म्हणतात की जर समजा मला तुमच्याशी बोलायचं आहे तर लगेच हा फोन काय करणार, तो तुमच्याबरोबर कॉन्टॅक्ट करून देणार. मग दीपकचे वडील म्हणतात अगदी बरोबर, माझ्याकडचा फोन नंबर त्याच्यामध्ये लाईट लागलेला असतो. तर 10 सेकंदामध्ये दीपकच्या वडिलांकडनं कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद नाही मिळाला तर एक विशिष्ट प्रकारचा बझर सुरू होणार आणि तिथे जर दीपकचे वडील नसतील तर बझर जेव्हा वाजणार त्यावेळेस जर दीपकचे वडील तिथे उपलब्ध नसेल तर तो रोबो फोन काय करणार, जो काही निरोप असेल तो समोरच्या व्यक्तीचा ध्वनिमुद्रीमध्ये तो सेव्ह करून ठेवणार आणि मग जेव्हा दीपकचे वडील तिथे येणार तेव्हा दीपकच्या वडिलांना जो कोणाचा फोन आला होता किंवा काय निरोप वगैरे होता तो लगेच ते ध्वनिमुद्रित केलेला जे काही रेकॉर्डिंग असेल किंवा सेव्ह केलेले जे काही फीत असेल ते त्या निरोप
लगेच दीपकच्या वडिलांना सांगण्यात येणार किंवा तो त्यांना लगेच कळणार। तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण जाणून घेतला आहे की दीपकच्या मनावरती, त्याच्या बुद्धीवरती यंत्राने पूर्ण प्रभाव केलेला होता। त्यामुळे तो शाळेमध्ये पूर्ण यंत्रासारखाच वागत होता। नंतर कार्यालयामध्ये आलेल्यानंतर दीपकच्या वडिलांनी कार्यालयामध्ये जे काही बदल केले होते त्याच्याबद्दल दीपकला माहिती दिलेली आहे। आता या यंत्राद्वारे दीपक आणि यंत्रांमध्ये काय पुढे होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत। धन्यवाद।